मित्रांनो नमस्कार. मी सूर्यकांत कांबळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर मराठी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ खास करून सोयाबीन पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सोयाबीन पिकामध्ये कुठल्या टॉप 5 तणनाशकांचा तुम्ही वापर करू शकता. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुमच्याकडे सोयाबीन पीक आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ पहा. पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली, तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. चला तर सुरुवात करूया. पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे एक छोटीशी सूचना. आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत. कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस. जर तुम्हाला हे शेड्यूल हवे असतील, तर नक्कीच तुम्ही या नंबरवरती मला मेसेज करा. तुम्हाला हे शेड्यूल दिले जातील. हे शेड्यूल खरेदी केल्यानंतर तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपामध्ये तुमच्या WhatsApp नंबरवरती पाठवण्यात येतात आणि सोबतच तुमचं पीक निघेपर्यंत माझा तुम्हाला WhatsAppवरती ऑनलाईन सल्ला देखील मिळतो. हे शेड्यूल खरेदी करण्याच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तिथून देखील तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा WhatsAppला मेसेज करा. सूचना समाप्त झालेली आहे. पटकन आता आपल्या मुख्य विषयावरती वळूया. सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन. बघा, सोयाबीन पिकात सुरुवातीच्या 30 ते 35 दिवसामध्ये आपल्याला खास करून तण कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. कारण याच पिकामध्ये सुरुवातीची वाढ होत असते. जर याच काळामध्ये तण जास्त झालं, तर पुढे जाऊन पिकाला चांगली मजबूती मिळत नाही. जास्त वाढ चांगली होत नाही. परिणामी फूल त्या ठिकाणी कमी लागतात, शेंगाची संख्या कमी लागते आणि परिणामी उत्पादनामध्ये खूप सारी घट होते. म्हणून सुरुवातीचे 25 ते 30 दिवस खास करून आपल्याला तणमुक्त प्लॉट ठेवणे गरजेचं असतं. आता सोयाबीन पिकामध्ये हे तण व्यवस्थापन 2 अवस्थेमध्ये होतं. पहिली अवस्था म्हणजे उगवणीपूर्वीची अवस्था, दुसरी अवस्था म्हणजे उगवणीनंतरची अवस्था, ज्याला आपण प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स म्हणतो. उगवणीपूर्वी म्हणजे काय? ही तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर लगेच 48 तासाच्या आतमध्ये केली जाते, ज्यावेळेस बी म्हणजे पीक आणि तण उगवलेलं नसतं. रिकाम्या प्लॉटमध्ये केली जाते. पेरणीनंतर लगेच 48 तासाच्या आतमध्ये. आणि उगवणीनंतर म्हणजे पोस्ट इमर्जन्स म्हणजे काय? ही फवारणी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी केली जाते, ज्यावेळेस उभ्या पिकामध्ये तण उगवून आलेलं असतं. ठीक आहे? हा डिफरन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी म्हणतील, की आता ही उगवणी पूर्वीची नाही केली तर चालेल का? डायरेक्ट उभ्या पिकामध्ये केली तर चालेल का? बरेच शेतकरी हेच करतात. पण शक्यतो मी रिकमेंड करेल, दोन्ही अवस्थेमध्ये तुम्ही तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक लाँग टर्म आणि चांगलं तण व्यवस्थापन करायचं असेल तर. ठीक आहे? ठीक आहे. तर पहिलं उगवणीपूर्वी म्हणजे प्री इमर्जन्स 2 आहेत. बघा, एकतर स्ट्रॉंगार म्हणून मार्केटमध्ये येतं किंवा अथॉरिटी नेक्स्ट म्हणून आहे. दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही वापरू शकता. वापराची मात्रा तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. स्ट्रॉंगार्म 12.4 ग्रॅम प्रति एकर किंवा अथॉरिटी नेक्स्ट तुम्ही 500 ग्रॅम प्रति एकर वापरू शकता. 200 लिटर पाण्यासह 1 एकरसाठी पेरणीनंतर लगेच 48 तासाच्या आतमध्ये उलटी फवारणी करत या, ज्यावेळेस जमीन आपली वापशावरती असेल. ठीक आहे? हे झालं उगवणीपूर्वी. स्क्रीनचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. अ, जर मित्रांनो आपण उगवणी नंतरची तणनाशकं बघितली म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशकं बघितली. समजा पीक तुमचं उगवून आलेलं आहे, 15, 20, 25 दिवसाचं पीक आहे. त्यावेळेस तुम्ही कुठलं तणनाशक वापरू शकता. वेगवेगळे पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, शाकेद आहे, ओडिसी आहे, पर्स्यूट आहे, एजिल आहे, अमोरा आहे किंवा आयरिस आहे. वेगवेगळे पर्याय आहेत. त्यांची वापराची मात्रा या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे आणि ते कुठल्या तणाला कंट्रोल करतं हे पण मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. शक्यतो मी विनंती करेल की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कुठल्याही एका तणनाशकात तुम्हाला याच्यापैकी फवारणी करायची आहे. शाखेत, ओडिसी, पर्स्यूट हे बेस्ट ऑप्शन आहेत. यापैकी कुठलंही एक तुम्ही निवडू शकता. ठीक आहे? अ, ठीक आहे. हे त्यांचे फोटो आहेत. हे वेगवेगळे तणनाशकात आहेत. यापैकी कुठलंही एक आपल्याला घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बघा मी फास्ट तर करत नाही ना, कारण तुम्ही वारंवार दरवर्षी व्हिडिओ बघताय, तरी देखील माहिती असावी म्हणून. जर माझा व्हिडिओ फास्ट वाटत असेल, तर स्क्रीनशॉट मारायचा आणि निवांत त्या ठिकाणी वाचून तुम्ही निर्णय घेऊ शकता. तणनाशकांची सोयाबीन पिकामध्ये फवारणी करताना काही गोष्टींची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. जसं की फवारणीसाठी वरीलपैकी कोणत्याही एकाच पर्यायाचा वापर करा पोस्ट इमर्जन्ससाठी. ठीक आहे. प्री इमर्जन्समध्ये पण मी तुम्हाला 2 पर्याय दिलेत. तण उगवणीपूर्वी आणि नंतर अशा दोन्ही अवस्थेमध्ये तणनाशक फवारण्या नक्की करा. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठलाही एक ऑप्शन ठेवू नका. उगवणीपूर्व फवारणी फक्त तण उगवण्याआधीच करावी. उगवणीपूर्व फवारणीसाठी बियाणे मातीखाली झाकले घेणे आवश्यक आहे. जमिनीवर ढेकळे नको, चांगली मशागत त्या ठिकाणी झालेली असावी. फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
ढगाळ, धुके, पाऊस असेल तर फवारणी करणं टाळावं. हे खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. फवारणीसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. शक्यतो 6.5-7 पीएचचं पाणी तुम्ही वापरावं. फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचाच वापर करा, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कव्हरेज मिळेल. आणि उभ्या पिकामध्ये कुठलीही फवारणी करत असाल तर एक हुड मिळतं मार्केटमध्ये, ते लावून फवारणी करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फवारणी त्या तणांवरती करता येईल, उभ्या पिकावरती जाणार नाही. आता ही सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत, उभ्या पिकावर गेलं तर काही अडचण नाही. पण तरी देखील तुम्हाला जास्तीत जास्त कव्हरेज त्या तणांवरती ठेवता येईल. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने व्हिडिओ समाप्त झालेला आहे. प्रयत्न केलेला आहे छोट्या वेळामध्ये तुम्हाला जास्त माहिती देण्याचा. व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषी डॉक्टरला फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सोयाबीन पिकाचं शेड्यूल नक्की घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.